हे आहे हम्पी, इतिहास जिथं अजूनही श्वास घेतो आणि प्रत्येक दगड एक कथा सांगतो. कधी हम्पी ही विजयनगर साम्राज्याची अभिमानी राजधानी होती. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर पसरलेली ही नगरी आज जरी शांत दिसते तरी प्रत्येक दगडात दडलेला आहे एक आवाज, इतिहासाचा, भक्तीचा आणि मानवी उत्कटतेचा. जिथे संपत्ती, कला आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाप होता. आज हीच नगरी जागतिक वारसा ठिकाण म्हणून उभी आहे. विरूपाक्ष मंदिराच्या घुमटाखाली निनादणारे मंत्र, विठ्ठल मंदिरातील दगडी स्तंभांवरून उमटणारे संगीत, कृष्ण मंदिर जिथे भक्ती आणि शिल्प एकरूप होतात, आणि अंजनाद्री पर्वतावरून दिसणारी शांत तुंगभद्रा नदी, हे सगळं मिळून हम्पीला एक वेगळंच रूप देतं. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हम्पी व्यापार, कला आणि धार्मिक जीवनाचे महत्त्वपूर्ण केंद्र होते. विजयनगर साम्राज्याचे भव्य राजवाडे, मंदिरे आणि स्तंभ आपल्याला त्या काळातील शौर्याची आणि संस्कृतीची साक्ष देतात. तुम्हाला जाणवेल की इथल्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहास जिवंत आहे. खडकाळ महाराणांवर पसरलेले दुर्ग, प्राचीन मंदिरांची उंच शिखरं आणि भव्य स्तंभ जणू काही आजही त्या काळातील लोकांचा आवाज ऐकवत आहेत. येथे चालताना तुम्हाला अशी अनुभूती येईल की काही क्षणांसाठी तुम्ही शतकांपूर्वीच्या हम्पीच्या रस्त्यांवरून चालत आहात. उंच गोपुरं आणि त्या काळातील गर्दीची जाणीव करून देणारे रस्ते. आज ही जी शांतता आहे तिथे कधीकाळी हजारो कारागीर, व्यापारी, भक्त आणि परदेशी पाहुणे जमत असत. इथला प्रत्येक दगड जणू बोलतो. त्या राजांच्या शौर्याची, त्या कलाकारांच्या कौशल्याची आणि त्या भक्तांच्या श्रद्धेची कथा सांगतो. कोणता स्तंभ साम्राज्याची ताकद सांगतो तर कोणतं मंदिर भक्तीची गाथा गातं. निसर्ग आणि मानवी कलात्मकतेचा अद्भुत संगम येथे दिसतो. हम्पी ही केवळ भूतकाळाची आठवण नाही तर आपल्या समृद्ध परंपरेचा जिवंत अनुभव आहे. ती आपल्याला आठवण करून देते की काळ जरी गेला तरी कला, श्रद्धा आणि मानवी कल्पकता कधी मरत नाही. त्या दगडांतून पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात. चला, या इतिहासाच्या गुंतागुंतीतून आपणही प्रवास करूया आणि अनुभवूया या हम्पीचा जादुई आनंद.